नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वृंदा आणि शलाका दोघीही आनंदीशी भांडत असतात. तर मग आता तेवढ्यात तिथे छाया येते आणि इकडे किचनमध्ये लगेच इकडे वृंदाला विचारते, काय गे इकडे काय करतेस तू? तर मग आता त्याच्यानंतर इकडे वृंदा लगेच सांगू लागते, मी काय करते म्हणजे अगं या आनंदीला विचार ना ती काय करतीये. ती आली आपल्या सार्थकच्या आयुष्यामध्ये मिठाचा खडा टाकायला. तर छाया त्यांच्या दोघींनाही काढून देत म्हणते, ती नेमकं काय करणार आहे काय नाही करणार आहे ते मी बघून घेते. तुम्ही दोघी सुद्धा इकडं निघून जा, मी तुमच्याशी जरा सविस्तर नंतर बोलते. तर छायाच्या सांगण्याप्रमाणे वृंदा आणि शलाका दोघीही किचनमधनं निघून जातात. तर मग आता त्याच्यानंतर इकडे आनंदी आणि छाया दोघीही किचनमध्ये राहतात. तर मग छाया आनंदीला म्हणू लागते, तू जे काही मला सांगून गेली आहेस ना त्याच्यावरती मी चांगला विचार केलाय. तू जर कल्याणी म्हणून राहायचं स्वीकारलं असेल ना तर माझी काहीच हरकत नाहीये. छाया सांगू लागते, माझं सार्थक आता डिस्टर्ब आहे. तर छायाचं हे सगळं बोलणं ऐकता आनंदी लगेच तिला विचारते की कोण सार्थक. आणि आता आनंदी म्हणू लागते, सार्थक म्हणजे आमच्या सुखदाचं ज्यांच्याशी लग्न ठरलंय तेच ना? बरं ठीक आहे चालेल, मला त्यांचं काय म्हणत होता तुम्ही? मग त्याच्यानंतर आता आनंदी छायाला सांगू लागते, मी शब्द दिलाय तुम्हाला, मी आनंदी आहे, ही गोष्ट माझ्याकडनं उघडकीस येणारच नाही. पण मात्र तोच शब्द तुमच्या हातून मोडला जाऊ देऊ नका, मग अन्यथा यासाठी मी जबाबदार राहणार नाही. आनंदीचं हे सगळं बोलणं छायाला सुद्धा पटतं आणि लगेच ती तिकडनं निघून जाते. तर मग त्याच्यानंतर इकडे मालती गणपती बाप्पाची पूजा करत असते आणि अण्णा सुद्धा तिथेच टेन्शनमध्ये असतात. तर मग अण्णाचं असं वागणं पाहता मालती लगेच म्हणते, जे घडतंय ना ते असं चक्रा मारून थांबणार नाहीये. मग त्याच्यानंतर अण्णा सुद्धा खूपच टेन्शनमध्ये असतात आणि मालतीला म्हणतात, मग तूच सांग मी काय करू? मालती म्हणत असते, तुम्ही बसा आणि शांत व्हा, जास्त चिडचिड नका करू. मग त्याच्यानंतर अण्णा सुद्धा शांतपणे बसतात आणि मालतीला म्हणू लागतात, मनावरती एवढं मोठं ओझं ठेवून एवढी धैर्याने वागणारी आपली लेक एवढं बळ कुठून आणते? मला तर हा विचार करून सुद्धा गलबलायला होतंय. आणि ती त्या प्रसंगासोबत डायरेक्ट दोन हात करायला गेलीये. तर मालती लगेच इकडे अण्णांकडे येते आणि त्यांना सांगू लागते, तुम्हीच सांगा आता मला काय विपरीत घडणार आहे? पण मात्र अण्णांना तिथे काहीही घडू शकतं याचं खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. मालती म्हणत असते, काहीही विपरीत घडणार नाहीये आणि जे काही घडेल ना ते विपरीत असूच शकणार नाही. आणि मेन म्हणजे तुम्ही जे ठरवता ते घडलं नाही म्हणजे विपरीत का? पण मग आता अण्णा लगेच मालतीला म्हणतात, तुला थोडी सुद्धा काळजी वाटत नाहीये का? मालती लगेच शांत राहते. तर मग अण्णा लगेच मालतीला म्हणू लागतात, तुला काय वाटलं ग मालती, तू माझ्याशी खोटं बोलशील आणि मी खरं मानेल का? तू मला दाखवत जरी नसशील ना तरी तुला काळजी वाटत असणार. तर मग अण्णांचं हे सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर मालती आता लगेच अण्णांना म्हणते, मला काळजी वाटत होती पण मात्र ती फक्त कालपर्यंत. कारण मी माझी जी इच्छा होती ती माझ्या बाप्पाला सांगितली. सार्थक आणि आनंदीचा संसार हा पुन्हा सुरू होऊ दे आणि असंच मी बाप्पाकडे मागणं मागितलंय. मालती अण्णांना सांगत असते, माझी सगळी काळजी मी आता फक्त त्या बाप्पाच्या खांद्यावरती दिलीये आणि माझी खात्री सुद्धा आहे की बाप्पा माझी इच्छा नक्की पूर्ण करेल. मग त्याच्यानंतर अण्णा मालतीला म्हणू लागतात, हे बघ मालती, मला असं नाही वाटत आहे की असं काहीतरी होईल म्हणून. पण मात्र मालतीचं म्हणणं असतं की प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते. आता बघा ना तुम्हीच, एका क्षणानंतर सुद्धा गडद रात्र पहाटेमध्ये बदलते, दुःखानंतर सुख येतं. आणि बघा ना, आपल्या आनंदीने तर किती सोसलंय, आणखी किती वाईट घडणार आहे तिच्या आयुष्यात. शेवटी बाप्पाला सुद्धा याचं उत्तर नक्कीच द्यावं लागेल. म्हणून माझं मन मला सांगतंय की तिच्या आयुष्यामध्ये नक्की नवीन पहाट येणार. तर मग मालतीचं हे सगळं बोलणं अण्णा शांतपणे ऐकून घेत असतात आणि तिचं हे जे काही बोलणं असतं ते सगळं अण्णांना पटतं आणि त्याच्यावरती विश्वास देखील बसतो. तर मग त्याच्यानंतर आता अण्णा मालतीला म्हणतात, मला काय वाटतंय माहितीये का, आनंदी तिच्या निर्णयावरती इतकी ठाम आहे ना, त्यात जरा जरी शंका असती ना तरी ती त्या घरी गेलीच नसती. आणि अण्णांना तर फक्त त्याच गोष्टीची काळजी वाटत असते. अण्णा आता देवाकडे प्रार्थना करत म्हणतात, देव करो आणि सगळं ठीक हो. अण्णा आणि मालती दोघेही देवाचे आशीर्वाद घेतात. तर मग आता त्यानंतर इकडे दुसरीकडे सुखीकडे तिच्या आईशी फोनवरती बोलत असते. सुखी बोलत असते, हा मम्मा, मी सुद्धा तोच विचार करतेय की कल्याणी ताईला इथेच काही दिवस ठेवून घेते आणि तुम्ही सुद्धा 1-2 दिवसामध्ये या, म्हणजे आपल्याला लग्नाचा मुहूर्त काढता येईल. तेवढ्यात मागणं तिथे सुखीकडे शलाका आणि वृंदा दोघी आलेले असतात आणि मग त्या इथे सुखदाचं बोलणं ऐकतात. त्याच्यानंतर तिचा आईचा फोन बंद होतो आणि तिचं लक्ष मागे इकडे शलाका आणि वृंदाकडे जातं. मग त्याच्यानंतर सुखदाला समजतं की नक्कीच यांचा काहीतरी प्लॅन आहे. तर सुखदा आता लगेच त्यांच्या दोघींच्या जवळ येते आणि म्हणू लागते, काय मग वृंदा आंटी आणि शलाका, काय नवीन शिस्त आहे? तर शलाका लगेच म्हणते, काही नाही. तर मग लगेच सुखी म्हणते, अरे असं कसं, काही जर शिजलं नाही ना तर हे प्रेशर कुकर लगेच फुटेल. आणि सुखदा लगेच हसायला लागते. त्याच्यानंतर वृंदा आता सुखदाला म्हणते, सुखदा हे बघ, आम्ही इथे मस्करी करायला नाही आलेलो.
शलाका सांगते की तुझ्या मैत्रिणीचं कौतुक करायला आम्ही इथे आलोय. तर सुखदा लगेच शलाकाला चिमटा घेते, त्याच्यामुळे शलाकाला त्रास होतो. तर मग आता सुखदा लगेच हसत म्हणते, म्हणजे मी स्वप्नात वगैरे नाहीये, तुम्ही खरंच कोणाचं तरी कौतुक करताय. तर मग शलाका ही सगळं मस्करीतच घेत असते. पण मात्र वृंदा आता लगेच सिरियस होत बोलते, शलाका हे काय चाललंय ग तुझं? आम्ही आता तुला जे काही सांगणार आहे ना, त्यानंतर कोणाला चिमटा काढायचा ना हेच तुला समजणार नाही. तुला हे सुद्धा कळणार नाही की कुठलं स्वप्न आहे आणि कुठलं सत्य आहे ते. तर सुखदा आता म्हणू लागते, बरं ठीक आहे, सांगा काय सांगायचंय ते. तर मग आता वृंदा लगेच सुखदाला सांगू लागते, गेले 6 वर्ष सार्थक आनंदीच्या प्रेमामधून बाहेर पडलेला नाहीये. आणि मग जर अशा वेळेला आनंदी जर त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तर काय होईल? शलाका सुद्धा म्हणत असते, आणि आनंदी सपोज आलीस तर काय होईल? सुखदा सुद्धा त्यांचं बोलणं ऐकून घेत असते. तेवढ्यात लगेच तिथे सुधा येते आणि त्यांच्या दोघींवरती खूप ओरडते. सुधा त्यांच्या जवळ येत म्हणू लागते, काय चाललंय तुमच्या दोघींचं हे? घडून गेलेल्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा करण्याची काय गरज आहे? सुखदाने मात्र त्यांच्या कुठल्याच बोलण्यावरती विश्वास ठेवलेला नसतो. आणि आता सुखदा म्हणते, जाऊ द्या मावशी, त्यांना असंच काहीतरी बोलायला आवडतं. त्यांना फक्त हॅपी असलेलं वातावरण खराब करायला आवडतं. छाया सांगत असते, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. पण मात्र सुखदा म्हणते, नाही नाही, अजिबात नाही. कारण मला ना केवढी कामं पडली आहेत करायला, यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला टाइम आहे? आणि मग सुखदा लगेच तिकडनं निघून जाते. सुखदा गेल्यानंतर छाया लगेच त्यांना सांगू लागते, हे बघा, मी तुम्हाला शेवटचं बजावतीये. सुखदाला जर आनंदीविषयी काही कळलं ना तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसणारे, लक्षात ठेवा. तर मग आता सुधाचं हे सगळं बोलणं पाहता वृंदा लगेच तिला म्हणते, हे सुधा, तू आम्हाला धमकी देतीयस, पण आता आनंदी आली आणि तीच बघ तुझी वाट लावेल. छाया म्हणत असते, ती माझी काय वाट लावेल, काय नाही वाट लावणार, ते मी माझं माझं मी बघून घेईन. तू याच्यामध्ये पडूच नकोस आणि आनंदी हा विषय कायमचा बंद कर. छाया आता त्यांना स्पष्टपणे सांगून टाकते, तुम्हाला इथे 2 वेळचं गिळायला मिळतंय ना, डोक्यावरती छप्पर सुद्धा आहे ना, तर त्याच्यामुळे शांत राहायचं. नाहीतर मग केव्हा रस्त्यावरती याल ना हे कळणार सुद्धा नाही. आणि आता जर काही घोळ झाला ना तर मी थोडीही दयामाया दाखवणार नाही. छाया त्यांना बजावून तिकडे निघून जाते. आणि या छायाच्या बोलण्यावरती वृंदा शलाका दोघेही विचार करू लागतात. तर मग आता त्यानंतर इकडे दुसरीकडे आनंदीचे मोदक तयार झालेले असतात. सुखदा इकडे किचनमध्ये येते आणि आनंदीचं कौतुक करत म्हणते, अरे वा कल्याणीताई, किती छान मोदकाचा वास येतोय. त्याच्यानंतर आता सुखदा कल्याणीला म्हणजेच की आनंदीला म्हणू लागते की कल्याणीताई, आज मी खूप खुश आहे. तर मग आनंदी कारण विचारते. तर याच्यावरती सुखदा लगेच सांगू लागते, 3 कारण आहेत. एक म्हणजे मम्मा डॅडा लवकरात लवकर येऊन आमच्या लग्नाचा मुहूर्त ठरवणार आहे. दुसरं म्हणजे तू इथे. आणि तिसरं तर खूपच इम्पॉर्टंट आणि महत्वाचं कारण आहे. तर आता सुखदा सांगते की सार्थकने खऱ्या अर्थाने मूव्ह ऑन व्हायचं ठरवलंय. तर मग आता सुखदाचं हे सगळं बोलणं ऐकता आनंदीला खूपच मोठा धक्का बसतो. तिला तर खूपच वाईट वाटत असतं. हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. आम्ही दोघे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे एकत्र आलोय. तूच तर सार्थकमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणलास. सुखदा आता कल्याणीला म्हणत असते, मी सार्थकचा पास ॲक्सेप्ट करायचं ठरवलं होतं. म्हणजेच की मी सार्थकला त्याच्या पास सगळं ॲक्सेप्ट करायचं ठरवलं होतं. आणि हे सुद्धा ठरवलं होतं की फक्त आपण प्रेम करायचं. मग जे होईल ते होईल. पण मात्र आता तो मला फुल्ली कमिट करतोय. ते फिलिंगच वेगळं आहे ग. सार्थक फक्त माझा आणि मी फक्त सार्थकची. हे खूप भारी वाटतं ऐकायला. आणि सुखदाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आनंदीला तर आता खूप त्रास होत असतो. सुखदाच्या तोंडून सार्थकबद्दलचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर आनंदी तर आता खूपच इमोशनल होत असते. आणि तिच्या डोळ्यामधनं पाणीसुद्धा येत असतं. त्याच्यानंतर सुखदा आता आनंदीला म्हणते की आता मी सार्थकला बोलून आणते, आपण नैवेद्य दाखवूयात आणि मग मोदक खाऊयात. सुखदा लगेच सार्थकला बोलून आणण्यासाठी तिकडनं निघून जाते. सुखदा गेल्यानंतर तेवढ्यात लगेच इथे किचनमध्ये आदर्श येतो आणि आनंदीला म्हणतो, आनंदी मला तुझ्याशी बोलायचंय. इकडे सुखदाने आनंदी हा शब्द ऐकलेला असतो आणि ती लगेच म्हणते, आनंदी म्हणजे? तर आदर्श आणि आनंदी दोघेही लगेच आश्चर्याने सुखदाकडे पाहू लागतात. सुखदा आता त्यांच्या जवळ येते आणि विचारते की कोण आनंदी? आदर्श आणि आनंदीला नेमकं काय बोलावं काहीच समजत नसतं. तर मग आता आनंदी लगेच सुखदाला मोदक दाखवत म्हणते, अगं ते असे म्हणाले की मोदक बघून ते खूप आनंदी झालेत. आदर्श सुद्धा लगेच याच्यावरती हो हो बोलतो. तर मग सुखदा लगेच म्हणते, आफ्टर ऑल ते मोदक माझ्या कल्याणीताईने बनवलेत, ते भारीच असणार. आणि तेच मोदक खाण्यासाठी मी सार्थकला बोलवायला जात होते. पण मात्र मी विसरले की आपण मोबाईल इथेच विसरलोय. आणि मग त्याच्यानंतर मोबाईल घ्यायला आले. सुखदा लगेच तिचा मोबाईल घेते आणि मग तिकडं निघून जाते. तर मग आता सार्थक आनंदीला काही बोलणार. त्याच्यानंतर आनंदीच लगेच सार्थकला म्हणते, सर काहीही बोलू नका. तुमच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे ना हे मला माहिती आहे. पण आता नका एवढा विचार करू. हे जे काही चाललंय ना ते एकदम छान आहे की नाही? तुम्हीच मला सांगा, सार्थक सर आणि सुखदा दोघे एकदम मेड फॉर इच अदर आहेत की नाही?
त्यामुळे तुम्ही आता दुसरा कुठलाही विचार करू नका. आता आनंदीच्या या सगळ्या बोलण्याने आदर्श खूप इमोशनल झालेला असतो आणि आता आदर्श म्हणतो की नियती नेमकं कोणाची परीक्षा घेते ना तेच काही कळत नाहीये. तर मग आनंदी आदर्शला म्हणते की सर ही माझीच परीक्षा आहे. या घरातल्या माणसांनी सार्थक सरांनी खूप काय केलंय माझ्यासाठी आणि मला फक्त त्याचेच उपकार फेडायचे. आनंदीचं हे सगळं बोलणं आदर्श फक्त शांतपणे ऐकून घेत असतो. त्याला आता नेमकं काय बोलावं काहीच समजत नसतं आणि आता आदर्श आनंदीच्या या बोलण्यामुळे खूपच इमोशनल झालेला असतो. आनंदी आदर्शला म्हणते, सर मी कल्याणी बनून कायमची इकडनं निघून जाणार आहे. आता आनंदी आदर्शला रिक्वेस्ट करत म्हणते, प्लीज सर तुम्ही या सगळ्यामध्ये माझी मदत तर कराल ना. आदर्शला नेमकं आनंदीच्या या बोलण्यापुढे काय बोलावं काहीच समजत नसतं. तर मग त्यानंतर इकडे दुसरीकडे लीनाला बाप्पा आले, त्याच्यामुळे मोदकाच्या खूपच ऑर्डर्स आलेल्या असतात. त्याच्यामुळे लीना, मालती आणि अण्णा हे तिघेही त्या ऑर्डर्स पूर्ण करत असतात. तर लीना म्हणत असते की बाप्पामुळे सगळं काही ठीक होतंय. याच्यावरती लगेच अण्णा म्हणतात, हो ना, बघ ना तुला मोदकाच्या ऑर्डर्स सुद्धा आल्या आणि आता आनंदी सुद्धा परत आली. पण मात्र लीनाचं म्हणणं असतं, आनंदी परत आल्यासारखं वाटतच नाहीये. पण लीना आनंदीच्या पास्टबद्दल बोलायला लागते, पण मात्र अण्णा म्हणतात की लीना काही गोष्टींबद्दल न बोललेलंच बरं असतं ना. पण मात्र लीना अण्णाला म्हणत असते, अण्णा प्रत्येक वेळी आपणच का तडजोड करायची. आणि आनंदीच्या बाबतीमध्ये ही गोष्ट बऱ्याचदा घडलीये. तिलाही वाटत असेल ना की कधीतरी तिच्या सुद्धा मनासारखं व्हावं. का आनंदी नेमकं अशी करतीये, का ती सार्थक सरांना सगळं खरं सांगून टाकत नाहीये. पण मात्र अण्णा म्हणत असतात, अगं लीना काही गोष्टींवरती ना न बोललेलंच ठीक असतं. तेवढ्यात लगेच तिथे मागणं मनोज येतो. अण्णा म्हणतात की आनंदी अजून सुद्धा आलेली नाहीये, थांबली असेल का कुठेतरी. मालती मात्र म्हणते की ती आता सार्थक सरांसोबत आहे आणि काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. तर मालतीचं हे सगळं बोलणं मनोज ऐकतो आणि त्या गोष्टीवरती त्याला खूप आश्चर्य वाटतं. त्याच्यानंतर लीना म्हणत असते, तेच म्हणते मी, त्यांना दोघांना सुद्धा एकमेकांबद्दल ओढ आहे, आपुलकी आहे. मग तरी सुद्धा ते दोघे एकत्र का नाही येते. याच्यावरती मालती म्हणत असते, मला माहिती आहे आणि माझा याच्यावरती विश्वास सुद्धा आहे. सार्थकराव आणि आनंदी नक्कीच पुन्हा एकत्र येतील. स्वर्गात बांधलेल्या गाठी येत्या. मालतीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मनोज आता म्हणतो, आई आता तो विषय सोडून द्या. तुम्ही बाप्पाची तयारी करताय ना, तेच करून घ्या. चला आता आपण सगळे मिळून बाप्पाची आरती करून घेऊयात. तर सगळेच लगेच आनंदामध्ये बाप्पाची आरती करण्यासाठी येतात आणि सगळे मिळून बाप्पाची आरती करतात. इकडे राज्याध्यक्षांच्या घरी सुद्धा बाप्पाची आरती सुरू होते. सार्थक आता बाप्पाचं औक्षण करत असतो. आनंदी सार्थकच्या एका बाजूने उभी असते आणि सुखदा सार्थकच्या दुसऱ्या बाजूने. ते सगळे मिळून बाप्पाची आरती करत असतात. मग त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर सार्थक सर्वांना आरती देतो. सुखदा आता आनंदीला म्हणत असते की कल्याणी ताई तू बनवलेत ना मोदक, त्याच्यामुळे तूच सगळ्यांना प्रसाद दे. आनंदी म्हणत असते, अगं मी कशाला. पण याच्यावरती सुखदा बोलते की अगं सगळे आपलेच आहेत. तर सार्थक आणि आनंदी लगेच आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागतात. सुखदाच्या सांगण्याप्रमाणे आनंदी आता सगळ्यांना लगेच प्रसाद देऊ लागते. आनंदी सार्थकला प्रसाद देते आणि आता सार्थक लगेच आनंदीला जेलस फील करून देण्यासाठी सुखदाला मोदक भरवतो. सुखदा सुद्धा सार्थकला मोदक भरवते आणि ते सगळं पाहता आनंदीला खूप वाईट वाटत असतं. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सार्थक आदर्शशी बोलत असतो. सार्थक म्हणत असतो, मला माझ्या संसारामध्ये जे काही चुका झाल्यात ना त्या मला परत करायच्या नाहीये. सार्थकचं हे बोलणं आदर्श समजत नाही. तर आदर्श विचारतो म्हणजे काय. याच्यावरती सार्थक लगेच सांगू लागतो, माझ्या आणि आनंदीच्या संसारामध्ये काहीतरी चुका नक्कीच घडल्या असतील ना, म्हणूनच तर त्या मला सोडून गेल्यात ना. त्याच्यानंतर सुखदा आणि आनंदी दोघे एकमेकींशी गप्पा मारत असतात. तर सुखदा आनंदीला म्हणते, कल्याणी मॅडम मला काय वाटलं की मला काही कळणार नाही, सगळं कळतं मला. तर आनंदीला सुद्धा प्रश्न पडतो की नेमकं सुखदाला कळलंय तरी काय. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या साई मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.